2 दिवस झाले डमरूला ताप येतोय, तर मग म्हटलं आज आंघोळ नको घालायला त्याला. तसंच थोडंसं पुसून त्याला कपडे घातले आणि झोप घालायचा प्रयत्न चालला होता. तर माझ्या भावाला मी म्हटलं त्याचे नखं काप, खूप वाढलेत, खूप लागतात त्याचे नखं. तो ते कापत होता. आणि मग इकडे उमेश पण आज निघालेला कुर्ल्याला जायला, त्याचं काम होतं. आणि इकडे मी डमरूला झोका देत होते. तो झोपतच नाही आहे, म्हणजे त्याला खूप प्रयत्न करते मी झोपवायचा, पण तो झोपत नाही. आणि चिडचिड पण त्याची खूप होती आहे, माहीत नाही काय झालं. आणि त्याच्यात माझा हात पण दुखतो आहे. म्हणजे आमचे खूपच कष्ट चालले आहेत, पण ते काय मी एवढं सांगणार नाही. असो, इकडं उमेश पोचलेला कुर्ल्याला. कुर्ल्याचं जे मार्केट आहे, म्हणजे हे प्रॉपर गाड्यांचे पार्ट्स जे भेटतात तेच मार्केट आहे. जे कुर्ल्यामध्ये राहत असतील किंवा मुंबईमध्ये राहत असतील त्यांना माहिती आहे. तर त्याचं गाडीचं जे काही पार्ट्स असतील त्याला ते आणायचे होते. तर त्याने ते काम केलं. त्यानंतर तो माझ्या नणंदबाईच्या घरी गेलेला, माझ्या मावशीच्या पण घरी गेलेला. माझ्या मावशीने त्याला डब्बा वगैरे दिला. इकडे आमचं पण संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे चाललेला. माझी मम्मी स्वयंपाक करत होती, मी बसले होते डमरूला खेळवत. असाच दिवस गेला. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा. काळजी घ्या. बाय बाय.